बैठक सुरू होण्यापूर्वी काही राजकीय प्रतिक्रिया आल्यात, पाहूया आपण। 24/7 काम अधिकारी त्या ठिकाणी करतो। तलाठी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, कमिशनर, पोलीस प्रशासन, सगळेच कृषी प्रशासन, कृषी विभाग हे सगळे कामं करत होते, रस्त्यावर होते रात्रंदिवस। त्यामुळे आता आजपासून थोडी विश्रांती त्यांनाही मिळालेली आहे, पण ते आजपासून सकाळपासून कामाला लागलेले आहेत। पंचनामे झाल्याशिवाय सगळ्या नुकसानीचा आढावा मला घेता येत नाहीये, तो आकडा कळत नाहीये, पण निश्चित आता हे आकडे येतील आणि त्यानंतर मग किती नुकसान झालेलं आहे, किती आम्हाला शेतकऱ्यांना द्यायचं आहे आणि तो आकडा बघून केंद्राकडे सुद्धा वाटतं आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे मागणी करतील। सर्व बँकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असं सूचित करण्यात आलेलं आहे की पूरपरिस्थिती पूर्ण जिल्ह्यामध्ये असल्या कारणानं तुम्हाला ही नोटिसेस पाठवू नये। खरं तर बँकांनी अशा प्रकारच्या नोटिसेस या महिन्यामध्ये पाठवणंच गरज आहे, कारण शासनाचा निर्णय अंतिम अद्याप झालेला नसताना शेतकऱ्यांना घाबरून सोडण्याचं काम ह्या बँका करतायत आणि प्रामुख्यानं मृत्यूच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा हा जर प्रकार बँका करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश मी जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजारी यांना दिलेले आहेत आणि ताबडतोब त्या संदर्भात बँकांनी ज्या बँकांनी ह्या नोटिसेस पाठवल्या त्यांनी खुलासा करण्याचे सुद्धा आश्वासन मला जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजारी यांनी दिलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरू नये। शेतकऱ्यांनी आपलं जी पूरपरिस्थिती आहे त्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवून योग्य प्रकारे कसं आपल्याला पुढलं कामकाज करता येईल ह्याची दक्षता घ्यावी। सरकार पूर्णपणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज आहे। निश्चितच महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या पूर्ण दुःखाच्या प्रसंगी सरकार शेतकऱ्यांसोबत आहे। पंचनाम्याची कारवाई युद्धस्तरावर सुरू आहे। प्राथमिक आकडेवारी आलेली आहे, परंतु डिटेल पंचनाम्याचे रिपोर्ट याचा अपेक्षित आहे की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा होईल। जो निर्णय येईल तो मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्याला कळविण्यात। भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्री जेव्हापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जबाबदारी दिली तर आपण त्या ठिकाणी भंडाऱ्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकानिहाय जनता दरबाराचं आयोजन प्रत्येक सोमवारी घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी केल्या। आतापर्यंत 4 सोमवार होऊन गेले, 4 जनता दरबार त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका लेवलवर त्या ठिकाणी झाले। यामध्ये तक्रारी प्राप्त झालेल्या आहे आणि सांगताना आनंद होतोय की जवळजवळ 70 ते 80% तक्रारींचं आपण निराकरण देखील प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।